नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील निंबोल ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याला लागून असलेल्या झाडांची वृक्षतोड। रावेर तालुक्यातील ग्रामपंचायत निंबोल परिसरातील रस्त्याला लागून असलेले 4 ते 5 वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली आहे। तसेच नवीन निंबोल पासून 200 मीटर अंतराजवळ असलेल्या समर्पण बहुउद्देशीय संस्था येथील 4 ते 5 मोठमोठे वृक्ष फांद्या न तोडता खालून व्यापारी दलालाकडून सरसकट कापण्यात आल्याची माहिती आपल्या समोर आली आहे। निंबोल येथील गायरानात शासकीय योजनेअंतर्गत सोलार प्लांट उभारण्यात येत आहेत। त्या सोलार प्लांटचे विजेच्या ताराचे खांबे रस्त्याने उभे करण्यात आले आहेत। वीज तारांना झाडाची फांदीचा अडथळा येऊ नये म्हणून सोलार प्लांट मॅनेजर यांनी झाडाच्या फांद्या न कापता सरळ जमिनीपासून वृक्षतोड केलेली आहे। तसेच त्यांनी कुठली परवानगी न घेता सर्रासपणे झाडाची कत्तल करण्यात आलेले असल्याचे समजते। अति तापमानामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे। पर्यावरण संतुलित करण्यासाठी वृक्षांची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे। एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम शासन राबवित आहे आणि दुसरीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी झोपा काढून वृक्षांची कत्तल करणाऱ्या दलालाकडे दुर्लक्ष करीत आहेत। याला सर्वस्वी जबाबदार वृक्षतोड कर्मचारी आहेत की वनपाल परिक्षेत्र अधिकारी आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसेच वृक्षतोड करणाऱ्या दलालांना लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असे नागरिकांकडून बोलले जात आहे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोडी यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र।